नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. पाहूयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. इंडियन प्रीमियर लीग 2025च्या 32व्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. हा सामना दिल्लीच्या होम ग्राउंड अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात आतापर्यंत 5 सामने खेळले असून त्यापैकी 4 सामने जिंकलेत आणि 8 गुणांसह संघ पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत 6 सामने खेळले असून त्यापैकी 2 सामने जिंकलेत आणि 4 गुणांसह ते पॉइंट टेबलमध्ये 8व्या क्रमांकावर आहेत. भारतीय संघ यावर्षी ऑगस्टमध्ये बांगलादेशचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात यजमान बांगलादेश टीम इंडिया सोबत 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि 3 सामन्यांची T20 मालिका खेळणार आहे. मात्र ही मालिका 17 ऑगस्ट पासून सुरू होणार असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल 15 एप्रिल रोजी हे वेळापत्रक जाहीर केलंय. भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या रोहित शर्माचा मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून विशेष सन्मान करण्यात येणार आहे. टीम इंडियानं T20 वर्ल्ड कप पाठोपाठ चॅम्पियन ट्रॉफी या 2 महत्त्वाच्या ICC स्पर्धा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकल्यात आणि टीम इंडिया वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये चॅम्पियन बनवण्यात रोहित शर्माचं महत्त्वाचं योगदान आहे. हीच बाब ध्यानात घेऊन वानखेडे स्टेडियममधील दिव्याच्या पॅव्हिलियनच्या एका स्टँडला भारताचा हिटमॅन रोहित शर्माचं नाव देण्याचा निर्णय मुंबई क्रिकेट संघटनेनं घेतलाय. आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितीश काबलिये यांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षांच्या कुस्ती सामन्याच्या वेळी चुकीचा निर्णय दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं काबलियेंवर कारवाई करण्यात आली आहे. या सामन्यानंतर शिवराज राक्षेनं काबलियेंना लाथ मारली होती. 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती अंतिम सामन्यातील निर्णयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरला ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार मिळाला. त्यांनी न्यूझीलंडचे जेकब डफी आणि सचिन रवींद्र यांना मागे टाकत हा पुरस्कार जिंकलाय. तर श्रेयसनं दुसऱ्यांदा हा पुरस्कार जिंकलाय. यापूर्वी 2022 मध्ये त्याने फेब्रुवारीमध्ये ते जिंकले होते. फेब्रुवारीच्या सुरुवातीला शुभमन गिलची महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली होती. मात्र भारताच्या चॅम्पियन ट्रॉफी विजयात श्रेयसनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. गेल्या 4 ते 7 एप्रिल दरम्यान जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे पार पडलेल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाची खेळाडू सेजल विश्वनाथ मोईकर हिने 495 किलो वजन यशस्वीरित्या उचलून राष्ट्रीय स्तरावरील रौप्य पदक प्राप्त केलंय. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लागलेला खर्च संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी उचलल्याबद्दल सुदौडी येथील मोईकर परिवारानं त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. IPL मध्ये कालचा सामना खूपच अटीतटीचा ठरला. पंजाब किंग्सनं KKR वर 16 धावांनी विजय मिळवलाय. तर प्रथम फलंदाजी करत पंजाबने 111 धावा केल्यात आणि KKR समोर साधं वाटणारं लक्ष ठेवलं. मात्र पंजाबच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत KKRचा डाव अवघ्या 95 धावात संपवलाय. चहलने 4 महत्त्वाच्या विकेट घेतल्यात आणि विजयात मोलाची भूमिका बजावली आणि पंजाबचा हा विजय अविश्वसनीय ठरलाय. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा काल करण्यात आली आहे. माजी राष्ट्रीय कबड्डीपटू संघटक शकुंतला खटावकर यांना जीवन गौरव, तर पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी आणि जागतिक आर्चर आदिती स्वामी यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा थेट पुरस्कारानं गौरवित केलं जाणार आहे. एकूण 89 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पुण्यात 18 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार समारंभ होणार आहे. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.